मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणारे. उद्या मेगा ब्लॉकमुळे सर्व रेल्वे फेऱ्या 20 मिनिटं विलंबाने. भीमाशंकर कारखान्याचा ऊस पराग साखर कारखान्यात देणार देवदत्त निकम यांच्या आरोपानं मोठी खळबळ. तर भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी आरोप फेटाळलेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर जवळ अपघात. भिगवणमध्ये कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात. कंटेनर पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात. शेतकऱ्यांनी आंतरपिकातून कमवला लाखोंचा नफा. आंतरपीक म्हणून केली टरबूज पिकाची लागवड. तर टरबूज पीक 3 महिन्यात येत असल्याने नफाच नफा. पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. शाळेची बस चालवणाऱ्या ड्रायव्हरकडून अत्याचार. तर पनवेल पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आळंदीतील म्हातोबाची गावात अफूची शेती करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल. तर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई. चोवीस आणि 25 मार्चला बँक कर्मचारी संपावर. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याची मागणी. जुन्या निकामी बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणानंतर जागत 72. शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा निर्णय. तुकाराम बीजसाठी पीएमपीएल प्रशासन देखील सज्ज. तुकाराम बीज निमित्त देहूसाठी सोडण्यात येणार जादा बसेस. तर देहूसाठी पीएमपीएल सोडणार 30 जादा बसेस. पुण्यातील जलवाहिन्यांची तपासणी रोबोद्वारे होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रयोग सुरू. जुन्या जलवाहिन्यांची तपासणी रोबोच्या माध्यमातून होणार. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40शी पार. ब्रह्मपुरीत तापमान उच्चांकी 42 अंशांवर. पुणेकरांनो काळजी घ्या. पुणे जिल्ह्यातील तापमान 40शी पार. तर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवकाशातून परतणार. स्पेसएक्स कडून क्रू-10 मिशन लॉन्च. तर सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बुच पृथ्वीवर परतणार. राज्यात गेल्या वर्षी 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. तर अमरावती छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आत्महत्या. 2024 वर्षात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.